वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपींना आज न्यायालयासमोर हजर करण्यात आले। न्यायालयात वैष्णवीचा नवरा शशांक, सासू लता आणि ननंद करिश्मा यांना एका दिवसाची पोलीस कोठडी, तर वैष्णवीचे सासरे राजेंद्र आणि दीर सुशील यांना 31 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। न्यायालयात हगवणे कुटुंबांच्या वकिलांनी खळबळजनक दावे केले। वैष्णवी नको त्या व्यक्तीशी चॅट करत होती, ते आम्ही पकडले, त्याची माहिती आम्हाला हवी होती। वैष्णवीची प्रवृत्तीच आत्महत्येची होती, तिने अनेक वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला, नको त्या व्यक्तीने नाही म्हटले म्हणून तिने आत्महत्या केली असावी। आत्महत्या करण्याचे मुख्य कारण वेगळे, त्याचा शोध आम्हाला घ्यायचा आहे, असे हगवणे कुटुंबांच्या वकिलांनी म्हटलंय। यावर वैष्णवीच्या कुटुंबाने प्रतिक्रिया दिली आहे। वैष्णवीवर आमचा पूर्ण विश्वास असल्याचं वैष्णवीच्या मामांनी आणि काकांनी म्हटलं आहे। किती हक्क सोड केलं होतं वगैरे वगैरे, तर मी हे सांगेल की त्यांनी ज्या अनाठाई मागण्या केल्या होत्या याकरता आम्हाला एक बिल्डर गाठून त्याच्याकडून ॲडव्हान्स पैसे उचलावे लागले। बिफोर डॉक्युमेंट आम्ही त्यांच्याकडून पैसे उचलले आणि मग त्याच्याकरता आम्हाला आमची जमीन त्याला लिहून द्यावी लागली। यांनी ज्या अनाठाई मागण्या केल्या होत्या 51 तोळे आणि फॉर्च्युनर गाडी जी 50 लाखाची होती, एवढी आमची ऐपत त्यावेळेला नव्हती। त्यावेळेला आम्ही ॲडव्हान्स पैसे त्या बिचाऱ्याकडून उचलले आणि त्याला म्हटलं तुला आम्ही नंतर जमीन तुला जेवीसाठी देईल, आणि ऑन डॉक्युमेंट तसंच आहे। आम्ही ॲडव्हान्स त्याच्याकडून पैसे घेतले आणि मग आम्ही सर्व चुलत्यांनी मिळून मुलीच्या लग्नासाठी नंतर त्याला डॉक्युमेंट करून दिलेलं आहे। त्यावेळेला यांनी पैसे घेतले नव्हते, त्या अगोदरच पैसे घ्यायला। हक्कसोड नाही केलेलं, नाही जमिनीचं जेही केलं, पण त्याला आमच्याकडे पैसे नव्हते। ज्यांनी एवढ्या मागण्या केल्या होत्या ना, त्या पुरवण्याकरता पैसे नव्हते। आणि त्यावेळेला मग आम्ही इमिजिएटमध्ये एक बिल्डर पाहिला, जो की हा माणूस होता की बिगर ॲग्रीमेंट करता त्यांनी आम्हाला पैसे दिले आणि त्या पैशावरून मग आम्हाला ॲग्रीमेंट केलं आणि लग्नानंतर मग आम्हाला त्याला जमीन द्यावी लागली। अहो, याच्या अगोदर मारलेल्या याच्यात आमची त्यांच्यानंतर त्यांच्या घरी बैठकही झाली होती। कुठलाही घरंदार माणूस कुठला पोलीस चौकीत जाणार नाही। आम्ही सर्व म्हणून त्यांना जाब विचारण्यासाठी घरी गेलो, त्यांना त्याची तंबी देऊन आलो होतो की पुन्हा आमची मारहाण झाली तर हे काही योग्य नाही। आणि त्यावेळेला सर्वांनी मारलं होतं, आम्ही सर्वांना त्यांना हे केलं होतं। आता मला वाटतं त्यांना काही दुसरी बाजू दिसत नाही म्हणून चारित्र्य हनन करतात। तुमचं जर लव्ह मॅरेज आहे तर तुमचं लगेच तुम्ही डाऊट घ्यायचं काय कारण आहे? चारित्र्याचा संशय घ्यायचं काय कारण आहे? तुमचं लव्ह मॅरेज आहे ना, तुम्हाला एकमेकांवरती विश्वास नाही का? जर विश्वास नव्हता तर तुम्ही कशाला लग्न केलं? याचा अर्थ तुम्ही पैसे पाहूनच लग्न केलं असंच म्हणावं लागेल ना। आरोपी हा आरोपी असतो, जो गुन्हेगार आहे तो कधी कबूल करणार आहे का मी गुन्हा केला आहे म्हणून? आमची मुलगी गेल्यानंतर आम्हाला न्यायदेवतेवरती विश्वास आहे। पोलीस त्यांचा योग्य पद्धतीने तपास करतायत। पोलीस त्याचा तपास करून निर्णय घेतील। आणि ते जे आरोप करतायत ह्यात काही तथ्य नाही आहे। हे आता आमच्या मुलीवरती जे शिंतोडे उडवतात याचा मी जाहीर निषेध करतो या फॅमिलीचा। हे योग्य नाही आहे। मुलगी गेली त्याचं दुःख मोठं आहे आमच्यावरती, आणि स्वतःला वाचवायसाठी आमच्या मुलीवरती आरोप करतात, हे योग्य नाही आहे। त्यांनी 51 तोळे सोनं गाडी ही मागूनच घेतली। ब्युरो रिपोर्ट, स्टार पोलीस न्यूज, नाशिक।